उचलून आणलं ते तुटलेलं खेळणं ठाकूरांच्या घरात तिच्या आयुष्याचा नवीन विकृत खेळ मांडण्यासाठी। घाबरलं ते पिल्लू, थरथर कापलं पुढे होणाऱ्या क्रूर खेळाच्या कल्पनेने। जसं जमेल तसं जीव तोडून पळालं त्याच्या कैदेतून, तर एखाद्या खसखट्याच्या बाहुलीसारखी तिला तोडलं, हवेत भिरकावलं त्याच्या गर्ल्सनी। बरोबर तर होतं त्या गर्ल्सचं। देवायत ठाकूरच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मनोरंजक खेळ जो होती विरजा गणेश जोशी। तिच्या शरीरातून वाहत गेलेला रक्ताचा प्रत्येक थेंब, शरीरावर पडलेला प्रत्येक घाव त्याचीच तर प्रेमळ भेट होती। जो सुंदर चेहरा बघताच तो सारे जग विसरून जायचा। तासनतास तिच्या कॉलेजच्या बाहेर उभा राहायचा, रात्री बेरात्री तिच्या घराच्या फेऱ्या मारायच्या, एक हलकासा स्पर्श व्हावा त्या चेहऱ्याचा म्हणून तरसायचा तो सुंदर पण आता त्याच्याचमुळे रक्तबंबाळ झालेला चेहरा। आपल्या पायातील बुटाच्या टोकावर उन्मत्तपणे वर उचलून तिच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बोलणारा तो। त्याही अवस्थेत त्याच्याकडे आपल्या मृत्यूची भीक मागणारी त्याची विरजा जोशी। अन दुसऱ्याच क्षणी तिचं ते रक्तबंबाळ शरीर स्वतःच्या हातांनी गोळा करून नवीन खेळासाठी परत सज्ज झालेला तो। कोण मूर्ख, कोण दुर्दैवी या प्रेम कहाणीत ती नियतीही आजपर्यंत समजू शकली नाही। स्तंभित होऊन हा सगळा खेळ बघत होती ती। डावाच्या सोंगाट्या कधीच तिच्या हातून निसटून देवाच्या हाती आल्या होत्या, अन तो स्वतःच्या पापांचा घडा मोजत मोठ्या पश्चातापाने त्या पायऱ्या चढत वर जातच होता। स्वतःला काय शिक्षा करू आणि काय न करू असं झालं होतं त्याला। एकदाची ही आग मला जाळून का टाकत नाही स्वतःशीच आक्रोशात होता तो। पण आग काय जाळील आगीला, तो तर स्वतः आग होता। इथे जॉन आणि बाकीच्यांनी मिळून पूर्ण ठाकूर परिवाराला सुरक्षित बाहेर काढलं, पण देवाय तो मात्र त्या आगीत स्वतःला स्वाहा करायला आपल्या पेटत्या चितेकडे जातच होता। तळमजल्याला लागलेली आग पसरत पसरत अगदी 25व्या मजल्यापर्यंत जाणार, त्या महालाबरोबर तो पण जळून खाक होणार स्पष्ट दिसत होतं सगळ्यांना। त्यांची काळजी तुटत होती, त्याला थांबवण्यासाठी प्राण खंटाशी आणून आक्रोश करत होते, थांब देवाय थांब, पुढे जाऊ नकोस। पण स्वतःच्याच पापांच्या खोल डोहात बुडालेला तो सिकंदर काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता। अखेर हाही सिकंदर राखेत मिळणार नाही, नाही नाही, हे आम्ही होऊ देणार नाही, आक्रोशली त्याची सेना। प्रचंड पेटली त्याला गमवायच्या भीतीने। तू आमचा सम्राट आहेस सिकंदर, जगज्जेता आहेस तू, तू कधीच हारणार नाही आणि आम्ही तुला कधीच हारू देणार नाही। देवाय कार्तिक ठाकूर, तू जगलाच पाहिजे। आपल्या कमांडर जॉनच्या सूचनांची वाटही न बघता ते देवाय वेडे घुसले त्या भयानक आगीत। त्यांचा संताप क्षणोक्षणी शिंगेला पोहोचत चालला होता। आम्ही जिवंत असताना आमचा सम्राट मरणाच्या दारात बोलवण्याची त्या नियतीची हिंमतच कशी झाली, त्याला मानसिकरित्या तोडण्याची हिंमतच कशी झाली। स्वतःच्या प्राणाला ठोकरीवर उडवीत त्वेषाने भिडली ती वेडी टाळकी त्या नियतीशी। त्यांच्या हृदयातला लावा तिने मांडलेल्या अग्निकुंडापेक्षाही जास्त भयंकर होता। आता जिंकणं आणि फक्त जिंकणंच बास, नाहीतर फक्त मरणं, घेऊन यायचं राजाला, नाहीतर त्याच्याबरोबर स्वतःच्या सरणावर चढायचं। आक्रमक ती भडक डोकी आता कुणाला जुमानत नव्हती। एक एक अडथळे पार त्या आगीत उड्या मारत जातच होती। त्यांना कसंही करून त्यांच्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचंच होतं। महालाच्या बाहेर ही कुठलाही आदेश नाही, कुठलीही सूचना नाही, त्यांच्या देवाच्या जीवाला धोक्याच्या स्फुटसच्या जाणीवेने। देवाची अख्खी ब्रह्मांड सेना जगाच्या कानाकोपऱ्यातून बाहेर पडली। देशी विदेशीचे एअरपोर्ट नुसते फुलून गेले होते त्यांच्या संख्येने, तर पॅलेसकडे येण्याच्या वाटा नुसत्या तुडूंब भरल्या होत्या। आजपर्यंत देवाची लोक कधीच इतक्या संख्येने रस्त्यावर उतरले नव्हते। नेहमी जिथला मॅटर असायचा तिथलीच लोकल टीम ते सगळं निस्तरायची, पण आज प्रश्न त्यांच्या देवाच्या अस्तित्वाचा होता। मग ते कसे गप्प बसणार होते जेव्हा एखादी सनकी स्वामिनिष्ठ सेना सगळी नीतिमत्ता सगळे नियम धुडकावून आपल्या सम्राटाला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरते, तेव्हा काय होतं ते सगळं जगाला कळत होतं। देवाय कार्तिक ठाकूरपेक्षा जास्त काय खतरनाक असेल तर त्यांचं हेच देवाय विना असलेली स्वामिनिष्ठ सेना। रातोरात ते झोपलेलं शहर जागं झालं। हा हा म्हणता म्हणता काही क्षणातच ती बातमी अख्ख्या देशात पसरली। एक अजबसा
कोलाहल माजला होता सगळीकडे. देश अस्वस्थ झाला. राजकारण्यांचे धाबे दणाणले. बैठकांवर बैठका होत होत्या टॉप लेवलच्या. देवाय ठाकूरच्या आयुष्यातील ही आग बघून राजकारणी लोकांच्या मनाला खूप शांती लाभत होती. एकदाचा मेला तर बरा होईल असे असंख्य उद्गार निघत होते. पण त्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करूनच काळीच खाली बसून जात होतं. देवायला काही झालं तर त्याची ही बिथरलेली संतप्त अनियंत्रित सेना त्याच्या अनुपस्थितीत काय करेल याची कोणालाच पुसटशी कल्पनाही करवत नव्हती. सगळंच आकलन करण्याच्या पलीकडे गेलं होतं. कोणी म्हणत होतं आर्मीला पाचारण करा, ठाकूरांचा कायमचा बंदोबस्त करा. पण इतकं सोपं होतं का ते? देवाय ठाकूरचं अस्तित्व प्रत्येक राज्यात, प्रत्येक पक्षात, देशातल्या प्रत्येक उद्योग समूहात, प्रत्येक मिनिस्ट्री, प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेशन, आरोग्य, शिक्षण, शेती सगळ्या क्षेत्रात होतं. कुठून कुठून मिटवणार होते त्याच्या पाऊलखुणा? सगळंच कोसळलं असतं एका फटक्यात. दिल्लीतल्या तख्तबरोबर प्रत्येक राज्यातलं सरकार पडलं असतं. अभूतपूर्व अनागोदी माजली असती देशात. देवाय ठाकूर नावाचा हा काटा राजकारण्यांच्या गळ्यात असा खोलवर रुतून बसला होता की ना ओ उनसे निगलने बन रहा था ना उगलते. तो मेला तरी प्रॉब्लेम आणि नाही मेला तर अधिकच प्रॉब्लेम. तो मरावा ह्यासाठी देवाला रोज नवस बोलणारे ते त्याच्या उदंड आयुष्याची कधी कामना करू लागले त्यांनाही कळलं नाही. स्थळ ठाकूर पॅलेस. देवायची टीम अक्षरशः झुंजत होती त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पेटती झुंबरे, पेटते पडदे, सगळंच कोसळत होतं त्यांच्या अवतीभोवती. एवढ्या मोठ्या भव्य दिव्य महालात काय न काय विजवायचं हा प्रश्नच पडला होता त्या सर्वांना. त्या सगळ्यांच्या मध्ये आणि देवायमध्ये एक भला मोठा आगीचा अथांग समुद्र पसरलेला होता जो पार करणं जवळजवळ अशक्यच होतं. देवाय तर स्वतःला वाचवायचा काडीभर प्रयत्न करणार नव्हता. जॉन, राणा, जोसेफ, सितारा सिंग ह्या सगळ्यांनाच त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. ते पण लवकरात लवकर. परंतु त्यानंतरही त्यांच्यापुढे प्रश्न होताच. देवदयेने त्याच्यापर्यंत पोहोचलं तरी त्या हट्टी माणसाला म्हणून खाली आणणं, आत्मघातापासून परावृत्त करणं त्याहून अशक्य गोष्ट होती. खूप अडेलटट्टू जिद्दी होता विरजाचा देव. मानलाच नसता, पण त्याच्या टीमनेही मनाशी गाठ बांधली होती. जर त्यांचा सम्राट जिवंत परतला नाही तर तेही ह्या आगीतून बाहेर पडणार नाही. एक तर देवाय ठाकूर नाहीतर कोणीच नाही. गर्ल्स तर नुसते देवायच्या होणाऱ्या मृत्यूच्या आशंकेने वेड्या झाल्या होत्या. त्यांच्या किंकाळ्यांनी तो पॅलेस नुसता दुमदुमला होता. देवायने त्यांची सीमारेषा राखून दिली होती. ती सीमारेषा पार करून त्या थेट महालात प्रवेश करू शकत नव्हत्या. आपल्या सम्राटाची आज्ञा मोडू शकत नव्हत्या. हतबलपणे जीवघेणा आक्रोश करत त्या पेटत्या महालाला बाहेरूनच बघत होत्या. एकदा, फक्त एकदाच ही सीमारेषा लांघायची परवानगी दे सम्राटा. परत कधीच हे धाडस करणार नाही. परत कधीच तुझ्या कुठल्याच आज्ञेचे उल्लंघन करणार नाही. फक्त एकदाच हे बंधन ओलांडून तुझ्यापर्यंत पोहोचू दे आम्हाला. फक्त एकदाच. देवाय ठाकूर जगलाच पाहिजे. त्या मानसिकरित्या त्याच्यापर्यंत पोहोचायचा हर एक प्रयत्न करत होत्या. पण देवायने आपल्या मनाचे, हृदयाचे सारे कप्पे जगासाठी बंद करून टाकले होते. इथे त्याच्यापर्यंत काही केल्या पोहोचता येत नसल्याने त्या स्वतःवरच चिडल्या होत्या. त्यांच्या त्या हतबल आर्त किंकाळ्यांनी ती पॅलेसची धरती थरथरत होती. महालात अजूनही आगीविरुद्ध रणसंग्राम चालूच होता. ना ती आग हटत होती ना देवायची माणसं. कोणीच हार मानायला तयार नाही. ठाकूर पॅलेस जेव्हा बनवला होता तेव्हा सगळ्या संकटांचा विचार करूनच बनवला होता. अत्यंत अत्याधुनिक असलेल्या त्या महालात आग विझवण्यासाठी सगळ्या व्यवस्था होत्या. पण आग पसरण्याचा वेग इतका भयंकर होता की तिला आटोक्यात आणणं म्हणजे एक अशक्यप्राय आव्हान बनलं होतं सगळ्यांसाठी. सेक्युरिटी टीम्सबरोबरच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि माणसंही झुंजत होती आगीवर विजय मिळवण्यासाठी. चॉपर्स टीमही त्यांच्या मदतीला धावून आली. भल्या मोठ्या चॉपरच्या मदतीने महालाच्या काचेच्या खिडक्या फोडून अग्निविरोधी केमिकलचा मारा करत जसं जमेल तसं ते ती आग विझवण्यात सेक्युरिटी टीमला मदत करत होते. पॅलेसवरच आकाश त्या काळ्याभोर जटायूंनी नुसतं आच्छादून गेलं होतं. एखाद्या भल्या मोठ्या पेटत्या राक्षसाभोवती शेकडो घारींनी घिरट्या घालण्यासारखंच
ते भयावह दृश्य दिसत होतं. गेटवर तैनात असलेल्या सिक्युरिटी टीमच्या कमांडोनी मीडिया, राजकारणी लोकांना पॅलेसच्या आसपास पण फटकू दिलं नाही. वेळ जसा पुढे जात होता, फील्डवर असलेल्या एक टीम्स पॅलेसमध्ये परतत होत्या अन दुसऱ्या क्षणाला धडाधड त्या आगीत शिरत होत्या. हायली ट्रेंड, हायली ऑर्गॅनिझ्ड अशा त्या आपल्या सम्राटाला वाचवायला आपलं सगळं सामर्थ्य पणाला लावत होत्या. स्थळ महालाच्या आत एक मजल्याची आग विझवत सिक्युरिटी टीम्सच्या तुकड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. पण तो संपूर्ण जिनास पेटता असल्यामुळे त्यांचा देवाईजवळ पोहोचण्याचा मार्ग अजूनच खडतर बनला होता. वरतून कधी खाली अंगावर काय कोसळेल हे ते माहीत नव्हतं. ह्या सगळ्या अडथळ्यांमुळे खूप उशीर होत होता त्यांना देवाईपर्यंत पोहोचायला. पण ते पटकन वरती जायला लिफ्टचाही वापर करू शकत नव्हते, कारण आगीमुळे त्याही बंद होत्या. एवढ्या त्या घमासानातही एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आक्रंदित होता. तो वाचेल का? खरंच मोठा कठीण प्रश्न होता, पण ह्या प्रश्नातला तो मात्र सगळ्यांपासून कोसो दूर होता. स्वतःच्याच क्रूरपणाने इतका उद्ध्वस्त झाला होता की स्वतःच्या चितेचं पेटतं सरण स्वतःच चढत जात होता. जो महाल कधी एकेकाळी त्याने स्वतःच्या हाताने दिमाखात उभा केला होता, आज तोच महाल त्याचं अंतिम स्थान बनला होता. एक अतिशय भव्य दिव्य, सम्राटाला शोभेल त्याच्या अलौकिक पराक्रमाला साजेशी अशीच भव्य दिव्य चिता होती ती. शेकडो काळीज नुसती आतमधून आक्रोशत होती त्याचा तो अंतिम प्रवास बघून. आबासाहेब रडत होते. नकळत त्यांनीच तर देवाईला आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारात उभं केलं होतं. पण त्यांच्याकडे पर्याय तरी काय होता त्यावेळी? सगळेच रडत होते, आक्रोश करत होते देवाईला मरताना बघून. किंजल आनंदी, जिजीला पण आता आतमधून खूप पश्चाताप होत होता. त्यांचा विरजामुळे देवाईवर थोडासा राग होता, पण तेवढंच जीवापाड प्रेम केलं होतं त्या तिघींनी त्याच्यावर. तो वाचावा म्हणून देवाकडे अक्षरशः भीक मागत होत्या त्या तिघी. त्यांचा तो विलाप बघून राजीव आणि ध्रुवचं तर टाळकंच सणकलं होतं. का रडता आहात तुम्ही? हां, का रडता? जेव्हा तो खुश होता, एक क्षण त्याला खुश राहू दिलं नाही. त्याच्या आयुष्याचा नरक करून टाकला होता. मग आज तो मरतोय तर का रडत आहात तुम्ही? अरे आनंद साजरा करा ना, ढोल ताशे बडवा. मन तर करतंय इथेच तुमचा जीव घ्यावा, मारून टाकावं तुम्हाला. पण तो देवाई आहे ना, तोच प्रश्न विचारेल का माझ्या काकीला मारलं, का माझ्या बहिणीला मारलं, का जिजीला मारलं? म्हणून गप्प बसलोय मी. आज ठाकूर परिवाराचा नाश होत आहे. हे घर स्मशान बनवून आता कशाला हे दुःखाचे ढोंग? थांबवा हे रडगाणं. राजीव नुसता संतापाने कोसळत होता त्या तिघींवर. कियारा ध्रुवला बिलगून रडत होती. दादा, आपला भाई येईल ना रे परत? काही होणार तर नाही ना त्याला? ध्रुव डोळ्यासमोर उभ्या त्या मोठ्या आगीच्या लोळाकडे पाणावलेल्या डोळ्यांनी बघत होता आणि तेवढ्याच निर्धाराने बोलला. तो देवाई कार्तिक ठाकूर आहे कियारा. इतक्या सहजासहजी धुळीस मिसळून नष्ट होणाऱ्यातला नाही तो. ध्रुवने प्रचंड आगीमुळे ऐन रात्री लखलखीत झालेल्या त्या आकाशाकडे पाहिलं आणि तुच्छपणे हसला. कियारा, त्या मूर्ख नशिबाला माहीत नाही ग, यावेळी त्याने कोणाशी थेट पंगा घेतला ते. हा देवाई कार्तिक ठाकूर आहे. देवाई कार्तिक ठाकूर, जो दुसऱ्यांची नशीब घडवतो, बिघडवतो. प्रत्यक्ष त्याचा मृत्यू लिहिण्याचं उद्दाम धाडस केलं त्याने. त्याला मारणं आणि त्याने मरणं इतकं सोपं नाही की एक आग पेटली आणि त्याचं अस्तित्व संपलं. आपला बाई या अग्निकुंडातून नक्कीच बाहेर पडेल कियारा. परत त्या आकाशाकडे बघत आणि न दिसणाऱ्या नियतीला हसत बोलला. आणि हा जो अंतिम प्रवास लिहिला आहेस ना तू त्याच्या माथी, तो कधीच पूर्ण होणार नाही, कारण सिकंदर परत येतोय. देवाई कार्तिक ठाकूर परत येतोय. स्थळ महालाच्या आत. देवाई शेवटी त्याच्या बेडरूममध्ये पोहोचला. थरथरत्या हातांनी तिथली एक न एक वस्तू चाचपून बघत होता तो वेढा. तिथे नसलेल्या तिचं अस्तित्व त्या निर्जीव वस्तूंमध्ये ढुंडाळत बसला होता. जेव्हा जवळ होती तेव्हा कदर केली नाही. स्वतःच्या उद्दामपणाने तिच्या आयुष्याचे पट मांडत गेला. अन राग आला तर तेवढ्याच क्रूरपणे उधळत गेला. मग कशी मिळणार होती त्याची जान त्याला? कसं येणार होतं ते कुकरू त्या निर्दयी राक्षसाच्या जवळ? त्याच्या प्रेमा इतकाच विफल आणि तितकाच हतबल होता तो प्रयत्न. कशी मिळणार होती ती त्याला? आता खरं तर कधीच नाही. आतमधून पूर्णपणे कोलमडून पडलेला तो विरजाची एक न एक वस्तू गोळा करत स्वतःच्या हृदयाशी कवटाळत होता.
तिचा एखादा क्लिप, एखादा तुटलेला केस सगळंच गोळा करत बसलं होतं ते वेडं. कपड्यांचं वॉर्डरोब उघडून तिच्या कपड्यांचं गुंडाळ स्वतःभोवती वेढून घेतलं. तिच्या त्या साड्या, तिने नेसलेला त्याचा तो आवडता लाल रंग, तिची हरेक वस्तू ओरडून ओरडून त्याला सांगत होती, देव मी इथेच आहे, तुझ्याजवळ, तुझ्या हृदयापाशीच. आणि तो अजूनच घट्ट बिलगत होता त्या निर्जीव वस्तूंना. तिच्या कणभर अस्तित्वालाही मनापासून दूर करायला अजिबात मानत नव्हता तो वेडा रांझा. त्याच्या गुन्ह्याचं ओझं एवढं प्रचंड होतं की इतक्या सहजासहजी त्याच्या आत्म्यावरून ते उतरणार नव्हतं. त्या ओझ्याने तो खाली जमिनीवर बसूनच गेला. त्याची भिरभिरती नजर त्या रूमच्या कणाकणांवरून फिरत होती. तो बेड, ड्रेसिंग टेबल समोर केस विंचरण्याची तिची जागा, टेबलावरच्या फुलदाणीत ती रोज बदलत असलेला निशिगंध, सगळं तिची आठवण करून देत होता. फक्त 24 तासापूर्वी ती होती. हुंदका दाटून आला त्याच्या हृदयाशी. भले ध्रुवला कितीही वाटो की त्याचा भाई मृत्यूला हरवून परत येईल, पण हा सिकंदर परत उभं राहणं खरंच खूप कठीण होतं. कसा सावरणार होता तो स्वतःला? त्याला जी सावरणारी होती, शांत करणारी होती, ती तर त्याच्यापासून कायमची दूर गेली होती. आता फक्त त्या खोलीत उरला होता देवाय ठाकूर आणि त्याचा अस्त. आग बेडरूमच्या दरवाजापर्यंत पोचली होती. स्विमिंग पूल, जिम, ती बाल्कनी, बाहेरची लॉबी, ते सगळंच पेटून उठलं होतं आणि त्या सगळ्या अग्निकुंडाच्या अगदी मधोमध स्वतःच्या आयुष्याची आहुती द्यायला बसलेला तो. एकदम शांत, कसली हालचाल नाही. सारखं तिच्या वस्तूंना कवटाळत होता तो रांझा. तिला आय लव्ह यू बोलत होता. आपल्या वेड्या मूर्ख प्रेमाची ग्वाही देत होता. बोलत होता, ह्या जन्मी मी चुकलो, पण पुढच्या जन्मी नाही चुकणार, नाही कुठलाही त्रास देणार. मग येशील ना माझ्या नशिबात तू? एकदाच, फक्त एकदाच, नाही 7 जन्म मागत तुझ्याकडे. एक जन्म, एक श्वास, एक क्षण पुरेसा आहे ग मला. एकदाच ये. मला शिक्षा करण्यासाठी का होईना, माझ्या राखेवर रडण्यासाठी तरी परत ये. येशील ना ग पिल्लू? त्याच्या थरथरत्या श्वासांनी आरजव केली. त्याचं हृदय रडत होतं, पण कुठूनच तिचा प्रतिसाद मिळत नव्हता. तसाच उठला तो. भरल्या डोळ्यांनी परत एकदा त्या रूमला आपल्या ओल्या डोळ्यांच्या पापण्यात साठवून घेतलं. तिच्या श्वासांचा शेवटचा गंध आपल्या श्वासात माळत बाल्कनीत पेटलेल्या त्या उभ्या चितेकडे जाऊ लागला. ती आग तर उत्सुकच होती त्याला स्वतःत सामावून घ्यायला. त्याचं पाऊल पुढे पडलं जात होतं. महालाच्या भोवती घिरट्या घालणाऱ्या चॉपर्स टीमपैकी एका टीमला त्या एवढ्या उंच आगीच्या भिंतीच्या पलीकडे असलेला देवाई दिसला. देवायची पुढे पडणारी पावलं त्याचा उद्देश स्पष्ट करत होती. ते सगळे हादरले. देवाईने बाल्कनीला ग्रिल लावल्यामुळे त्यांना आतमध्ये शिरता पण येत नव्हतं. जेव्हा दुसरा कुठलाच मार्ग दिसला नाही, त्यांनी लगेच महालाच्या आतमध्ये आगीशी लढत असलेल्या जॉन राणाला फोन लावला. 24व्या मजल्यावर अडकलेला जॉनला अजून थोडा वेळ हवा होता. फक्त 10 ते 12 मिनिटं देवाईपर्यंत पोहोचण्यासाठी. सतत वाजणारा चॉपर्स टीमचा फोन बघून जॉनने तो कॉल उचलला. फक्त अर्धा मिनिट. धडधडत्या काळजाने चॉपर्स कमांडो टीमचा प्रमुख परीक्षित बोलला. ते बोलत असताना त्याच्या भरल्या डोळ्यांसमोर देवाई आपलं शेवटचं पाऊल त्या अग्निकुंडात प्रवेश करण्यासाठी टाकत होता. जॉनचा श्वासच अडकला. अर्धा मिनिट, 30 सेकंद, कसे पोहोचणार त्याच्याजवळ? जॉनने एकदा बाजूला असलेल्या रानाकडे बघितलं आणि एकदा त्या 25व्या मजल्यावरच्या पेटत्या लॉबीकडे. कसं वाचवणार? जॉनला अचानक शांत झालेलं बघून ते सगळे स्तब्ध झाले. त्याच्या अश्रुपूर्ण नजरेचा वेध घेत जेव्हा त्यांनी बघितलं, त्यांना जे समजायचं होतं ते कळून चुकलं. आग विझण्याची पर्वा न करता ते सगळेच झेपावले त्या आगीत. आता जळो की मरो, त्याच्यापर्यंत पोहोचूनच राहणार. वेडावलेले ते सगळे वीर त्या आगीत झेपावले तर सही, पण फक्त जॉन आणि राणाला माहीत होतं, आता खूप उशीर झाला होता. खूपच उशीर. सिकंदर. स्थळ देवायची बेडरूम. विरजाची ती लाल साडी, तिच्या हातातल्या हिरव्या कंच बांगड्या, तो कुंकवाचा डबा, तिच्या सगळ्या आठवणी स्वतःच्या अस्तित्वात सामावत देवाय त्या आगीत प्रवेश करत होता. त्या धडधडत्या अग्नगामिनी पण त्याला आपल्या मिठीत सामावून घेण्यास उत्सुक होत्या. आज अखेर चक्क एक सम्राट येत होता त्यांच्या भेटीला. स्वागत तर त्या करणारच होत्या ना. धडधड पेटल्या त्या. तडतड तुटले धुमारे त्या आगीतून त्याच्या सहर्ष स्वागतासाठी.
एका सम्राटाचा अंतिम प्रवासाचा अंतिम क्षण. नियती हेलावली. जणू काळाची गती मंद झाली होती. आजूबाजूचा कोलाहल बंद पडला होता. सारं जग जणू थांबूनच गेलं होतं त्याच्या सन्मानार्थ. पण तो मात्र समोर बघत होता. त्या आगीच्या पलीकडे ती होती, त्याची जान. त्याच्याकडे बघत धाय मोकलून रडत, शेवटी तू आलीसच ना पिल्लू, मला भेटायला. त्याच्या थरथरत्या श्वासांना सुखाची एक ओली किनार लगडली. किती तरसला होता तो ह्या तिच्यासाठी. मरताना त्याच्या प्रेमाच्या पूर्णत्वाचं आभास करून गेलं तिचं असं येणं. काळजी घे बच्चा, मी नसेल आता तुला त्रास द्यायला, देवाय बोलला. विरजा आक्रोशली. नको देव, नको. मागे वळ, जा पाठीमागे जा, स्वतःचा जीव वाचव. नको संपवू स्वतःला. ऐक ना माझे, प्लीज देव, प्लीज. कोणासाठी नाही तर माझ्यासाठी तरी देव. जग माझ्यासाठी जग. नको ना मारू स्वतःला. विरजा आक्रोश करत होती, पण तो तिचा स्वतःवरच रुसलेला रांजा ऐकतच नव्हता. मृत्यूच्या दिशेने पावलं टाकतच होता. त्याला ती अग्निरेखा पार करून तिच्याकडे यायचे होते. तिच्यात कायमचं मिसळून जायचं होतं. देव, तुला काही झालं तर मी स्वतःलाही मारून टाकेन. देव, मागे फिर. इकडे भामरागडमध्ये कुंवरसाच्या आलिशान कक्षात झोपलेली त्याची विरजा झोपेतच जीवाच्या आकांताने आक्रोशली. पण तरीही तो थांबला नाही वेडा. अग्नीमधल्या तिच्या आभासी प्रकृतीला बघून त्याच्या ओल्या डोळ्यांस स्मित पसरतच चाललं होतं. आता फक्त तो आणि त्याची ती. त्याचे ओले डोळे लकाकले. तिथे देवाच्या कपड्यांनी पेट घेतला आणि इथे विरजाने काळीज गोठवून टाकणारा हंबरडा फोडला. देवाय. आग देवायला गिळंकृत करत होती आणि तो विरजाला प्रॉमिस करत होता, ह्या पुढचा प्रत्येक जन्म मी तुझी वाट बघेल विरजा जोशी. तिथे विरजाच्या विलापाने आसमंत गाठला तो. ती आपल्या देवायला कायमची गमावून बसणार होती तेवढ्यात. तो सगळा महाल दणदण हादरला. जमीन नुसती थरथर कापत होती. त्यांच्या स्पर्शाने घाबरून 25व्या मजल्यावरपर्यंतची स्टेअरकेस कोसळते की काय असं झालं होतं. कारण आता सगळ्यांना मागे सारून त्या आल्या होत्या पुढे, त्या 7 जणी. आपल्या क्रूर कर्मा सम्राटाला वाचवायला. त्यानेच घातलेलं बंधन, ती शपथ तोडून आल्या होत्या त्याच्या त्या चुकीच्या हट्टाविरुद्ध त्याच्याशीच लढायला. देवाय कार्तिक ठाकूर, आम्ही तुला मरू देणार नाही. तू कधीही हारणार नाही. आम्ही तुला कधीही हरू देणार नाही. मग तुझी मर्जी असो वा नसो. देवायच्या त्या आज देवाई इतक्याच पेटल्या होत्या. आता आर की पार. त्यांच्या भयानक गर्जनेने सारा आसमंत दुमदुमला. त्यांच्या क्रूरतेने ती आग पण 10 पावले मागे सरकली. क्षणभर मोकळं केलं देवायला आपल्या मिठीतून आणि त्या 7 जणी झेपावल्या आपल्या सम्राटाकडे. त्याला तसंच हवेत उचलून त्या 7 जणींनी स्विमिंग पूलचा खोल डोह गाठला. पार तळाशी घेऊन गेल्या त्याला. बाजी परत पलटली. नियती एकदा परत हारली. जोपर्यंत देवाय सुरक्षित वाटत नव्हता त्या त्याला खाली घेऊनच जात होत्या. इथे चॉपर्स टीम पण छोटे स्फोट करत बाल्कनीला लावलेली ग्रिल किंवा जमली तर ती भिंतच तोडायचा प्रयत्न करत होत्या. एक ग्रिल तोडण्यात त्यांना यश आलं. तसे मोठमोठे अँकर टाकून दोरखंड फेकले गेले त्या ग्रिलवर. 10 चॉपर्सनी दोरखंडाच्या मदतीने ती भली मोठी ग्रिल भिंतीतून उखडून काढण्यात आली आणि खाली कोर्टयार्डमध्ये फेकून दिली. देवायपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात मोठा असा अडसर दूर होताच धडाधड कमांडो छतावर उतरले. गर्ल्स पण देवायला पाण्याच्या पृष्ठभागावर घेऊन आल्या होत्या. आजूबाजूचं सगळं अजूनही धडधड जळत होतं, पण सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. तोपर्यंत जॉन, राणा, जोसेफ, सितारा सिंग सगळेच देवाच्या बेडरूमपर्यंत पोहोचले होते. पाणी आणि केमिकलचा संमिश्र मारा करत देवाच्या बेडरूमच्या अवतीभोवतीची आग आटोक्यात आणण्यात आली. संपूर्ण महाल बेचिराख झाला होता, फक्त विरजा आणि देवायची ती बेडरूम सोडून. कदाचित त्या अग्नीलाही देवाय विरजाच्या प्रेमातील पवित्रता जाळायचं धारिष्ट झालं नाही. जॉन आणि राणा धाई मोकलून रडत होते. नोबडी कॅन डिस्ट्रॉय युअर लव्ह, द देवाय कार्तिक ठाकूर. इवन यू कॅन्ट. तुमची प्रेम कहाणी नेहमीच जिवंत राहणार सिकंदर, नेहमीच. देवाय विरजा, ऑलवेज अँड फॉरेव्हर. डोळ्यातून अश्रू गडागडा कोसळत होते. देवायला सुरक्षितपणे त्या चॉपरमध्ये चढताना आणि अवघ्या 2 मिनिटात खाली पॅलेसच्या धर्तीवर उतरताना बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले.
पुरुषांसारखे पुरुष पण हुंदके देऊन एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. सितारा सिंग सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि अश्रू एकसाथच खुललं होतं. सगळे आनंदी होते फक्त त्या 7 जणी सोडून. त्यांना कोणी सांगत नसलं तरी पॅलेसमधलं प्रत्येक रहस्य त्या जाणून होत्या. आज आपला सर्वेसर्वा मृत्यू स्वीकारणार होता तो फक्त त्या 2 हरामखोर बायकांमुळे. प्रतिशोधाची आग नुसती पेटली होती अंगांगात. जो देवाई ठाकूरचा दुश्मन तो आपला दुश्मन या न्यायाप्रमाणे आनंदी तर त्यांची आधीच शत्रू होती. त्यामध्ये अजून जीजी आणि प्रिन्सेसची भर पडली. आत्मा नुसता खवळत होता त्या 7 जणींचा. मृतकर्णिकाने तर पॅलेसच्या त्या ठिकाणी धाव घेतली जिथे ठाकूर घराण्यातील त्या 3 कारस्थानी स्त्रिया अश्रू ढाळत उभ्या होत्या. पण त्या 7 जणींमध्ये सगळ्यात समजदार असलेली शांभविका पुढे झाली आणि तिने मृतकर्णिकाला वेळीच थांबवलं. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांचे हिशोब पूर्ण करायचे मृतकर्णिका, पण आता ती ही वेळ नव्हे. नाहीतर मृतकर्णिकाने त्या तिघींचा आज घासच घेतला असता आणि वरतून त्यांना खाऊन थुंकून फेकून पण टाकलं असतं. इथे देवायला सुरक्षित बघून सगळीकडे जल्लोष पसरला. उड्या मारून मारून एकमेकांना अश्रुपूर्ण घट्ट मिठ्या मारून आनंद व्यक्त केला जात होता. देवाचे आभार मानले जात होते. एकदम सुखाची दिवाळी साजरी केली जात होती ठाकूरांच्या त्या राजवाड्यात. पण ह्या कोलाहलात पण देवायला फक्त तिचाच आवाज ऐकू येत होता. तुझं आयुष्य माझं आहे देव, तू केलेले गुन्हे पण माझेच. मग तुला स्वतःला शिक्षा करून घेण्याचा कुठला अधिकार आहे? तो अधिकार फक्त न फक्त माझाच, कारण तू माझा गुन्हेगार आहेस. त्यामुळे स्वतःचा जीव देण्याचा विचारही करू नकोस देवाई ठाकूर. इथे भामरागडमध्ये घामाने थपथपलेली विरजा झोपेतच आक्रोशत होती. डोंट एव्हर एव्हर देअर टू डाय द देवाय कार्तिक ठाकूर. यू वॉज ऑलवेज जस्ट माई, ऑलवेज अँड फॉरेव्हर. मग शिक्षा द्यायला ही सही तुला माझ्यापर्यंत पोचावेच लागेल ना जान. शिक्षा देण्यासाठी का होईना माझ्यापर्यंत ये ना पिल्लू, कारण मी तर येतोच आहे आणि तुला माझ्यापासून दूर करणाऱ्याला आता मी काही सोडत नाही. विरजा देवाई ठाकूर, यू वॉज ऑलवेज माय. स्थळ भामरागड. रात्रीचा 2रा प्रहर चालू होता. दिवसभराच्या धुमधामीनंतर आताशी कुठे सारं नगर निद्रादेवीच्या अधीन झालं होतं. सगळ्यांची झोप छान होणार होती आज. कदाचित सुंदर सुंदर स्वप्नही पडली असतील आता. दिवसच इतका सुखाचा गेला होता, मग रात्र तर सोक्याची जाणारच होती. कदाचित उद्या सूर्य महाराज पण भामरागडच्या क्षितिजावर उशिराच उगवणार असतील. सगळीकडे पसरलेली ती एकदम किर शांतता मनाला सुख देऊन जात होती. थोडंसं अजबच होतं ते, पण सत्य होतं. गेले कित्येक वर्षाच्या मनाच्या गाभाऱ्यात माजलेल्या कोलाहलानंतर ही शांतता आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे हवीशी होती. नाही म्हटलं तर मध्येच एखादी टिटवी वेडीवाकडी ओरडून जायची किंवा एखाद्या गोठ्यातल्या गाईचा हंबरण्याचा आवाज यायचा आणि त्या प्रिय अशा शांततेचा भंग व्हायचा. पण ठीक आहे, तेवढं तर चालूनच जातं. बाकी सगळं सुखद आणि शांतच. नगरात रस्त्यावर लोकांनी मगाशी जल्लोषासाठी पेटवलेल्या मशाली अजून तेवत होत्या. त्यांच्या थोड्याशा मंद, थोड्याशा प्रखर प्रकाशात ते नगर अधिकच सुंदर दिसत होतं. दिवसभर गुलालाने माखलेले लोकांनी गजबजलेले रस्ते आता शांत आणि ओसाड पडले होते. पण विजयाचा उधळलेला गुलाल मात्र अजून तिथे आपली लाल गुलाबी उपस्थिती दर्शवित होता. भामरागडच्या त्या शांततेच्या पार्श्वभूमीवर फक्त 3च गोष्टी जाग्या होत्या. एक ते लोणी नदीचं खळखळतं पात्र, वेशीवर असलेल्या कालीमातीच्या मंदिरातला तो मध्यम तेवत असलेला नंदादीप आणि आपल्या बड्या हवेलीच्या गच्चीवर या सगळ्यांकडे बघत असलेला तो कुंवरसा. त्याच्या शांत चेहऱ्याच्या पाठीमागे बरीचशी खळबळ माजली होती. आयुष्य एका वेगळ्याच भयान वळणावर येऊन ठेपलं होतं. पण तक्रार तरी कोणाकडे करणार? हा आत्मघातकी मार्ग निवडणारा पण तोच होता ना. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.